मंडळी, चित्रास लाईव्ह डायरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आमच्या टू व्हीलरवरती आहे, त्यामुळे थोडा आवाज अडकत येत असेल. पण मग आज आम्ही थोडासाच स्ट्रीट फूड खायला चाललो आहोत. म्हणजे स्ट्रीट फूड डेटवर चाललो आहे तसं म्हणायला काय हरकत नाही आहे. आणि हा नागेश गाडी चालवतो आहे. थोडं कॉन्सन्ट्रेट रोडवरती चालू आहे. तर आता आम्ही कांदिवलीच्या महावीर नगर खाऊ गल्लीला चाललो आहोत. पहिल्यांदाच जातो आहे आणि असं खूप सारे व्हिडिओज बघितलेले आणि आम्हाला असं खायचं काहीतरी मन झालेलं आहे. तर म्हटलं चल तिकडे जाऊन बघूया. आणि आमच्याकडे इथे बघा खूप ट्रॅफिक आहे. काय हां, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आहे आणि ट्रॅफिक आहे. तर आता जातो आणि आम्ही तिकडेच जाऊन भेटतो, कारण असं गाडीवर तेवढंसं बोलता येत नाही आहे. त्यामुळे चला तर, कारण मॅडमला आमच्या मॅप पण सांगायचं. हो मला मॅप पण सांगायचं आहे, त्यामुळे चला. तर आता आम्ही इकडे पोचलो आहोत. तुला बोलायचं आहे, बोलू शकतो. आम्ही आता महावीर नगरला पोचलो आहे. तर बघू आता काय खायचं. सगळ्यात आधी तर तहान लागली आहे, तर काहीतरी असं थंड पियाचा विचार चालला आहे. तर बघूया आपण काय भेटतं थंड. हे बघा कुठे आलं तर दाखवतो एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला. कुठे रे हे? कांदिवली वेस्ट डीमार्ट महावीर नगर. चल आपण ते दाखवूया नंतर, पुढे तर जाऊया. नाही तर चला मग आता जातो काहीतरी थंड पियाला आणि तुम्हाला सांगतो कसं आहे काय ते. तिकडचे थोडे रिव्ह्यू वगैरे बघूया. एरिया तर खूप क्राऊडेड आहे जसं बघतो आहे. खूप पार्किंग पण एकदम कंजेस्टेड आहे. हे बघा तुम्ही पण बघा. काय पिणार का थंड चित्र? तर आता आम्ही इथे थांबलेलो आहे कुठे, राधे सोडा पबला. तर आम्ही तिथे काय काय घेतलं आहे, तर माझा फेवरेट ड्रिंक घेतलं आहे मी, ते आहे ब्लू लगून. आणि मॅडमने घेतलं आहे, काय घेतलं आहे का तू काय घेतलं आहे? कोल्ड कोको घेतलं आहे. तर सांगतो तुम्हाला कसं आहे ते. बघा खायला पण चालू केलं, विसरली मला. खायला भेटलं ना की अशी विसरून जातो. खायला घेतलं की विसरली. बघा लगेच खायला पण चालू. कोल्ड कोको पण छान लागते. अगं दोघं एकत्र नको पिऊ, बेकार लागेल तुला. आता मी ट्राय करणार आहे, तर सांगतो तुम्हाला. चला पितो आणि मग त्यानंतर काय काय खातो ते तुम्हाला दाखवतो. कोल्ड कोको चांगलं आहे, दाखव जरा मला पण टेस्ट दाखव. मस्त चॉकलेट चांगलं आहे. तर आम्ही आलेलो इथे राधे सोडा पब करून आहे, तिथे आलेलो. इकडे एवढी सारी व्हरायटी आहे ना, तर आम्हाला कळत नाही आहे काय. आता हे काहीतरी नवीन दिसतंय आम्हाला. थोडं गरम होतं थंड प्यायला तर बरं वाटतं. आता हे बघतोय आम्ही काय हे खाऊ का असं. आणि गरम होत होतं म्हणून म्हटलं काहीतरी थंड पिऊया, म्हणून ते कोको पियालो. आणि आता बघू काहीतरी ट्राय करतोय दुसरं. दिसलं ते कॉर्न डॉग अँड हॉट डॉग काय ते बघूया. मला काही समजत नाही. सॉरी काय आता बघूया. नागेशने आता काहीतरी ऑर्डर केलंय. काय ऑर्डर केलंय? इथे ते काहीतरी ना असं नवीन दिसलं आम्हाला, कॉर्न डॉग करून. कॉर्न डॉग असं नाव आहे त्याचं. हे पण इथून के टाउन मधून कॉर्न डॉग करून एक आहे. आणि गाईच आहे तर ते नॉर्मल असं माहिती आहे की ते नॉर्मल हॉटडॉगच आहे, पण त्याला वरती क्रिस्पी केलंय फ्राय करून. सगळं आधीच सांगायचं. हां मग ते आहे उगाच खाताना सांगायचं असतं, असं नाही डायरेक्ट सांगायचं.
तर मग ते मी म्हणजे ट्राय मला- करणार आहे हिला. ही काय मी पण जरासं ट्राय करेन. तू काय ट्राय कर, नाही बोललीस ना तू नाही मी खाणार. करणार. मी खाणार आहे, हिला नाही देणार आहे. मी तर करणार. बघूया कसं आहे ते. 10 मिनटात ऑर्डर रेडी होणार, पण गर्दी बघून असं वाटत नाही 10 मिनटात रेडी होईल. बघा गर्दी बघा तुम्ही. चला तर आल्यावरती तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. तर गाईज बराच वेळ झाला, कमीत कमी 15-20 मिनटं झाली. आणि त्यानंतर आता नागेश घेऊन आला आहे हॉट डॉग, कॉर्न डॉग. तांबा दाखवत्या. हां मी खाऊन टेस्ट करून दाखवते. मी टेस्ट करून दाखवते. मी थोडंफार तरी टेस्ट करणार आहे. तर आता नागेश टेस्ट करतोय, बघूया. तोंड भाजेला. कसं आहे? चांगला क्रिस्पी आहे थोडा एकदम. थांब जरा वाईप कर. मस्त असा क्रिस्पी आणि ते वरती जे त्यांचे सॉसेस टाकलेत ना त्यांची चव अशी ना जिभेला थोडा चटका लागतं. जेन्युइन रिव्ह्यूज सांगतो. आणि ना चीज आहे, जास्त चीजच भरलं आहे त्यामुळे ना असं ओढलं होतं. तर तुम्ही बघितलं असालच कसं भारी वाटतं ते. टेस्ट कशी? टेस्ट ओके, एवढं काय खास नाही. भारी आहे पण टेस्ट नाही. 10 पैकी किती? 10 पैकी याला देऊ शकतो आपण 7.5 देऊ शकतो. एवढं काय हाईप करण्यासारखी गोष्ट नाही. मी टेस्ट करते. आता हां ठीक आहे तू टेस्ट. शेजवान चटणी गरम आहे ना? गरम लागलेलं आहे हिला वाटतं. ठीक आहे ना? जेवढे तो पैसे घेतो तेवढ्या वर्थीट नाही आहे. नाही बोलून बोलून सगळं खाणार आहे. चीज बघा कसं पूर्ण असं भरभरून खाल्लं ना बघा. मला ते चीज नाही आलं ना. तर आता आम्ही जरा संपवून बोलतो कारण अजून पण खायचं आम्हाला. तर आता ते हॉटडॉग ते सगळं नागेश खातोय कारण मला इतकंच काय आवडलं नाही ते. आणि मेन गोष्ट मी हॉटडॉग खाल्लंच नाही जास्त, मला ते आवडतच नाही, काय माहिती पण नाही आवडत. त्याला म्हटलेलं मी सँडविच आपण खाऊया. तर आता हे काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं म्हणून म्हटलं चल आपण टेस्ट करू कसं लागतं आहे. जरा वरून असं क्रिस्पी दिसतं आहे. मला आधी वाटलं ते KFCचं असतं ना तसं काहीतरी आहे, पण मग ते वेगळंच आहे जरा. बघा असं बोट पुसून बिसून खातं. ये ना, काय बोलतो तू? काय नाही, सध्या खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. माझ्या दातात अडकलं. तर गाईज आता आमचं खाऊन झालं आहे आणि आता नेक्स्ट काय खायचं ते विचार करत आहे. बरेच दुकान आहेत म्हणजे कोरियन फूड, परत खूप प्रकारचे असे मिल्कशेक. फास्ट फूड हां आहेत. खूप प्रकारचे फास्ट फूड आहेत जे आम्हाला असं माहिती होतं पण की नव्हते. काय खाऊ नाही काय नाव. तर आता काय खाणार ते थोडं माहिती असं नाही. कन्फ्यूज होतं. हां त्यात आता नागेशचा फ्रेंडसुद्धा येतो आहे. तर बघूया. आता थोडं आता पाणी घेतो पहिलं. तिखट लागलं तुला थोडी काय ती चटणी ना झोंबली अशी तोंडाला ना. काय सांगू मी. पण मी कमी खाल्लं, त्याने जास्त खाल्लं. अरे नाही बोलता बोलता अर्धा हिनीच खाल्लं, कमी खाल्ला बोलते. मी नाही खाल्लं तेवढं. खोटं तू खोटं बोलायचं नाही. चला पाणी घेऊया. हां पाणी घेतो आम्ही. हे बघा हिला झुमके दिसले, चालू झाली बघायचं. काय बोलणार.
आलेलो खाऊ गल्ली फिरायला. हे दिसलं की हे चालू झालं. आता हा टाइमपास आहे आमचा. अर्धा तास आता इथेच वाया जाणार आहे आमचा. बघा आता बघते बघा काय झुमके बघते. इथे पण झुमके. हा लोकेशन एक्झॅक्ट आहे ना कांदिवली वेस्टला डीमार्ट आहे ना महावीर नगर त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला. तर हा बघू शकता हा डीमार्ट आहे इकडे. त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला हा लोकेशन आहे खाऊ गल्ली इथली. तर गाईज आमचा मित्र गेलाय भेटून. आम्ही अर्धा एक तास त्याच्याशीच बोलत होतो आणि तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. कसं खूप महिन्यानंतर भेटला ना तर असं बोलत गेलो तर व्लॉग करायचं राहून 10:30 वाजून गेलेत आणि आम्ही 2च फूड खाल्लेत आणि बघू आता एक काहीतरी घरी पार्सल घेऊन जाऊ आणि काहीतरी एक स्वीट काहीतरी खाऊ. डेझर्ट टाइप असं खाऊया. चालेल. आता ते सँडविचामधून आपण खाऊया. हां सँडविचामध्ये खातो. सँडविच खाऊया म्हणजे पार्सल घरी नेतो. घरचे पण वाट बघतायत जेवायला. ते पण बोंबलतात आम्हाला कॉल करून की बाबा या लवकर भूक लागली. आणि आम्ही किती आमच्या दोघांची सवय आम्ही किती दोघांनी बाहेर खाल्लं ना तरी घरी जाऊन थोडाफार तरी डाळ भात खातो. हां आम्ही म्हणजे बाहेरच्यावर ते डिपेंड नसतो. ठीक आहे. तर आता सँडविचामध्ये जातोय आणि सँडविच पार्सल घेतोय घरच्यांसाठी. तर बघूया. तर आता आम्ही सँडविचवाला आलो आहे. तर तिकडे आम्ही काय ती ऑर्डर दिली आहे काय सँडविचची ऑर्डर दिली आहे बघू शकता. हां माईक चालू आहे. चालेल पोपट करते माझा दरवेळेची. माईक चालू आहे का सारखं विचार. हां ते कधीतरी विसरतो ग. तर चीज ग्रिल सँडविच घेतलं आहे घरच्यांसाठी आणि या मॅडम बोलतात की घरी जाऊन काय खाणार नाही त्यामुळे तिने इथे व्हेजी सलाड खाणार आहे फक्त ती. तू सँडविच आणि घरी जाऊन जेवणार नाही मग. आता थोडा वेळ पूर्वीच हे बोलले ना घरी जाऊन जेवणार आहे. आता बोलले सलाड खाऊन झोपून जाणार. हां घरी जाऊन जेवतो पण मला ते सलाड खायचं होतं मग म्हटलं की तसं बघूया अफोर्डेबल आहे. आणि हे काय म्हणतात ते कॉम्बो पण होतो. ऑफर्स पण इथे बघायला गेले ना तर ऑफर्स पण चांगले आहेत. ऑफर्स असे बघायला गेलं तर तुम्ही कॉम्बोमध्ये घेताय ना त्या कॉम्बोमध्ये इथे ऑफर्स चांगले आहेत. तर आता हे सँडविचाचं आमचं पार्सल आलं. तर मी विचार केला आहे मागे ना तिकडे मी चीज केक बघितलेला आणि असं स्ट्रॉबेरी टाकून त्याच्यामध्ये फालुद्यासारखं काहीतरी होतं. मला वाटतं काय होतं एक्झॅक्ट मला माहिती नाही. मी तिकडे जाऊन तुम्हाला सांगते आणि बघू मग चीज केक खायचा विचार चालला आहे स्वीट काहीतरी. तर मग ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी. तर आता आम्ही सँडविचामधून पार्सल घेतलं आहे आणि सलाड आम्हाला भेटलं नाही. त्याच्यामध्ये काय नव्हतं ते बेल पेपर काहीतरी इन्ग्रेडियंट होतं त्यांचं ते संपलेला होता. त्यामुळे मग रिफंड तर नाही देत होते. तर मी बोललो की आम्हाला रिफंड पाहिजे होतं पण ते बोलले की रिफंड नाही होऊ शकत कारण ऑर्डर झाली आहे. आणि परत हे पण काय बोलत होते काय आपलं त्यांचं. पण मला हे पटलं नाही की जर आपल्याला काय पाहिजे नाही दुसरा तरी सुद्धा मग जबरदस्ती घ्यायचं असं मला वाटलं. बरोबर आहे. मग आम्हाला दुसरं घ्यावं लागलं तर मग आम्ही कॉम्बो घेतला. त्याच्यामध्ये पेरी पेरी आणि कोल्ड कॉफी आली. त्याच्यामध्ये कोणताही ड्रिंक घेऊ शकतो. फ्रेंच फ्राईजमध्ये पण कोणताही घेऊ शकतो. तर आम्ही पेरी पेरी मायो फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड कॉफी सिलेक्ट करून ते पूर्ण सँडविचचं कॉम्बो घेतलं. आता बघू काहीतरी स्वीट खायला जातो. आता नागेश गाडी काढतो आहे इकडून. इकडे सुद्धा पार्किंगचं चार्जेस घेतात. मला कळत नाही ते रोडवर लावायचे कसले पार्किंगचे चार्जेस घेतात. तर गाडीमध्ये ठेवतो आहे आणि मग आम्ही पुढे तिकडे खाऊ
आणि मग तसेच युटर्न मारून मग रिटर्न आम्ही घरी जायच्या दिशेने निघू. तर आता इथे महावीर नगरच्या कॉर्नरलाच इथे ते नॉर्मल असं चीज केकचं दुकान आहे, तिथे आलो आम्ही. तर मॅडम ऑर्डर द्यायला गेलो. वर्किंग वुमन्स, खरं खूप मेहनती वुमन्स असतात. इकडे स्ट्रॉबेरी न्यूटेला चीज केक आहे आणि दुसरं हे वालं स्ट्रॉबेरी चीज केक. स्ट्रॉबेरी वेफर. मग काय घेणार आहेस ते घे ना. स्ट्रॉबेरी चीज केक घेऊ. हां, नॉर्मल स्ट्रॉबेरी चीज केकच घे. एकच घे, जास्त नको, नाही तर हेवी होऊन जाईल परत. तर आता स्ट्रॉबेरी चीज केक घेते चित्रा, ते खाऊ आणि मग निघू आमच्या घरी जायला. चीज केक आला आमचा. हे बघा मॅडम ओपन करते. फोटो काढ ना याचा. खायचं मन नाही करत आहे मला. का? चांगलं दिसतंय ना. मग म्हणून खायचं नाही. चांगलं दिसतंय म्हणून खायचं नाही. फोटो काढ ना. तर आता आम्ही चीज केक टेस्ट करतोय. बघू. चांगला आहे. अजून एक घेऊया ना. अजून एक घे. आवडला वाटतं मॅडमला. टेस्ट कर ना. टेस्ट आहे ना. चांगला आहे, छान आहे. माई, तू फक्त व्हिडिओ बघ, तू खायला येऊ नको. चला, ही खाण्यात अशीच बिझी राहणार आहे, काय सांगणार तर नाही पुढे अजून. तर मी तर खाऊन- खाण्याकडे कॉन्सन्ट्रेट करते, पण एकदम सॉफ्ट आहे खाऊन आणि बोलूया. एकदम असं विरघळत आहे तोंडामध्ये लगेच. आता ही खात राहिली ना, विरघळतोच, पण हे वरची स्ट्रॉबेरी जी आहे ना ती आता खायला मजा येते. ही खात राहिली ना, मला एक पण देईन, जरा पण देणार नाही. बघा पटलं, बघा हसते, बघा हसतं बघा. आणि कपचूप गुडूक करेल आणि मी नुसता कॅमेरा घेऊन असाच उभा राहीन. मला भरवणार पण नाही, एवढाच आवडलं आहे तिला. एवढी मी निर्दय नाही आहे. आता बोललो ना म्हणून भरवलं नाही. तर आता आम्ही इकडून निघालो आहोत आणि त्या साईडला सगळी अशी दुकानं आहेत. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चित्रास लायब्ररीला लाईक, शेअर आणि नागेश सबस्क्राईब जरूर करा. आणि आम्हाला असं सांगत राहा की कुठले स्पॉट्स असे आहेत की जसे की आम्ही एक्सप्लोअर करू शकतो अजून. ए बाई. तर आम्हाला खरंच सांगा, आम्ही तिकडे जाऊन खाऊन टेस्ट वगैरे करू जर तुम्हाला माहिती असेल कोणते, कारण आम्हाला इतकं माहिती नाहीत. माहिती आहेत ते तुम्हाला दाखवेनच. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.